पंचमुखी मारुती रस्त्यावरून चालत निघालेल्या धनलक्ष्मी बाबासाहेब बिपट वय वर्ष 66 राहणार पटवर्धन हायस्कूलजवळ राजवाडा चौक यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील लाखाची सोनसाखळी दोघा चोरट्यांनी लंपास केली। याबाबत त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनलक्ष्मी बिपट या शुक्रवारी सकाळी 8:15च्या सुमारास पंचमुखी मारुती रस्त्यावरून निघाल्या होत्या। गोल्डन सप्लिमेंट या दुकानासमोरून जात असताना मागून एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि त्याने धनलक्ष्मी यांना इथे शेअर मार्केटचा क्लास कोठे आहे अशी विचारणा केली। त्या माहीत नाही असं सांगत असताना तरुणाने धनलक्ष्मी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हात घालून ही सडा मारून तोडली आणि त्यानंतर तो पळत निघाला। पंचमुखी मारुती रस्त्यावर त्याचा साथीदार दुचाकी सुरू करून थांबला होता। पळत गेलेला तरुण दुचाकीवर मागे बसता दोघांनी राम मंदिराच्या दिशेनं पलायन केलं। काही क्षणात घडलेल्या प्रकाराने धनलक्ष्मी या घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा करताच नागरिक गोळा झाले। भरदिवसा सोनसाखळी लंपास केल्याचं समजताच सगळ्यांना धक्का बसला। तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। धनलक्ष्मी यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।